मध्ये असणारा वेग, त्याच वेळेला चेंडू कट करण्याची ताकद, मातीच्या खेळपट्टीवरती जिथे कुठेतरी आपल्याला वाटतं की एक डिगी स्पॉट्स आहे की जिथे अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळेल खेळपट्टीवरती, अशा खेळपट्टीवरती गोलंदाजी करण्याची असणारी त्याची हातोटी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक स्वतःचं गेल्या काही सामन्यांमध्ये नव्हे अनेक स्पर्धांमध्ये त्याने एक स्किल निर्माण केलेलं आहे की गोलंदाजीची ती ताकद त्याने बनवलेली आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावरती तो गोलंदाजी करायला आला। या वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय निमिष आणि रघुनाथ माळी ही जोडी मैदानामध्ये आहे। अनेक वर्ष आपण पाहिलं असेल रघुनाथ माळीला मैदानामध्ये खेळताना। हँड्रिक नौकार संघापासून सुरू झालेला त्याचा प्रवास, प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघ असेल किंवा आता स्मरणिका नौकार या संघामध्ये मैदानामध्ये प्रतिनिधित्व करणं असेल, अनेक वर्ष आपण पाहिलं असेल खारेपाटातल्या अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब हस्तगत केलेला हा खेळाडू रघुनाथ माळी। यावेळचा हा चेंडू खाली राहतोय, फलंदाजाला समजत नाही आहे। लेफ्ट हँडेड बॉलरची ही एक वेगळी खासियत असते की चेंडू मूव करण्याची ताकदसुद्धा ठेवली जाते। मनीष मोगलने गेल्या अनेक स्पर्धांमध्ये आपलं स्वतःचे एक जे मी म्हणालो ना की स्किल डेव्हलप केलेलं आहे। स्वतःच्या गोलंदाजीच्या ताकद जर मजबूत करायची असेल तर थोडं व्हेरिएशन असणं किंवा त्याच वेळेला आपल्या स्वतःचा परफॉर्मन्स उंचावत नेणं, या दोन्ही गोष्टी मनीष मोगलने जोडल्यात आणि म्हणूनच तो त्या पद्धतीची कामगिरी करू शकतो। या वेळेला पॉईंटच्या डोक्यावरून खेळला जरूर, एक धाव तर नक्की मिळणार आहे। रघुनाथ आपलं खातं खोलतोय, पण या फटक्यामध्ये आपण जे पाहिले ना की तो कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाही आहे। त्याचं कारण आहे दादा, आपण पाहतोय की मनीषच्या गोलंदाजीमध्ये असणारा भन्नाट वेगसुद्धा त्याला कारणीभूत ठरतोय। मनीषला माहिती आहे की कधी या अशा प्रकारच्या खेळपट्टीवरती, मातीच्या खेळपट्टीवर खास करून तुम्ही कधी स्लोअर वन टाकू शकता किंवा कधी फास्टर वन टाकायला लागेल। लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर असेल तर कशा प्रकारचा अँगल क्रिएट करायचा आहे। सो ही नोज एव्हरीथिंग अबाउट टू बी द प्रोफेशनल क्रिकेट। याही वेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्या प्रश्नावरती अलीकडच्या काळामध्ये उत्तर शोधणं प्रचंड कठीण होऊन बसतं, अशा प्रकारची प्रश्न निर्माण करतोय आपल्या गोलंदाजीवरती मनीष। आणि नेहमी म्हटलं जातं की गोलंदाज ऑलवेज ट्राय टू आस्क द क्वेश्चन टू बॅट्समन हाऊ टू प्ले। सो हे प्रश्न निर्माण करायचे असतात आणि ते प्रश्न निर्माण करतोय तो मनीष आपल्या गोलंदाजीने, आणि म्हणूनच अद्यापर्यंत पहिल्या षटकात केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात। याही वेळेला आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती सुद्धा धाव येणार नाही याची ग्वाही कदाचित तो आपल्या गोलंदाजीच्या या षटकामध्ये देतोय। पहिलं षटक संपलंय, अनिरुद्ध दादा मला कळवतोय धाव फलकावरती केवळ 2 धावा लागतात, जेव्हा 4 षटकांचा सामना आहे दादा। बरोबर आहे। आणि जेव्हा आपण बघतो सलामीची जोडी अनपेक्षितरित्या चेंज झालेली आहे। मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं अतिशय भन्नाट सलामीची जोडी बघितली होती आपण, मोन्या आणि त्याचा साथीदार निमिषाने दिली होती। मोन्याने तब्बल 33 धावा फटकावल्या होत्या त्या मॅचमध्ये, परंतु मोन्या यावेळेला अनुपस्थित दिसतोय आणि त्याचा फटका काय होईना, थोडा का होईना नाही, बरोबर दादा पॉईंट। अलीकडच्या काळामध्ये एकाच वेळेला 2-3 ठिकाणी स्पर्धा असल्या कारणाने मोठ्या संघांचं हेच होतं की मग काही खेळाडू त्यांना एका बाजूला, मग तिथे ते सेमीफायनलला गेलेले असतात, अदरवाईज क्वार्टर फायनलचा सामना खेळत असतात। मग एकाच वेळेला कोणत्या ठिकाणी खेळायचं याही गोष्टी थोड्याशा ॲडजस्ट कराव्या लागतात। वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी हाशिवरे संघाकडून गोलंदाजी येतोय मंथन डाकी हा सुद्धा भन्नाट वेगांच्या साह्याने गोलंदाजी करणं जास्त पसंत करतो, कारण त्याला माहिती आहे की वेग ही आपली ताकद आहे। काही गोलंदाजाला आपण मैदानामध्ये पाहिलं असेल, हा शिवरे संघाची तशा प्रकारे जर क्रिकेटमधली ताकद जर आपण अनुभवली, पिंट्या पाटीलने ज्या पद्धतीने आपलं स्वतःचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये नव्हे तर किंबहुना अनेक स्पर्धांमध्ये जे दाखवलेलं आहे, ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर म्हणून एक स्वतःचं ऑलराऊंडर क्रिकेटपटू असण्याचं कौशल्य त्याने अनेक स्पर्धांमध्ये दाखवलं, जपलं। आणि मग अशा सिनियर खेळाडूंचा थोड्या अंशी का होईना, ज्याला म्हटलं जातं ना की तो एक परिस्पर्श असावा लागतो, आणि तो टच एकदा काही तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना मिळाला ना की तो टच तुम्हाला फार महत्त्वाचा राहतो। अलीकडचा काळसुद्धा टचचा जमाना आहे, पण तो टच पॉझिटिव्ह असावा, त्याच्यामध्ये अर्थातच सत्कार्य आणि त्याच वेळेला किंबहुना एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देणारा असावा, तो फार महत्त्वाचा असतो। कर्णधाराची भूमिका, सहकारी सिनियर खेळाडूची भूमिका फार मॅटर करत असतं। आपण सुद्धा पाहतो एस टी पाटी प्रसाद उभा आहे, त्याच्याकडे सुद्धा प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा, आणि अशा वेळेला मंथनसारखा गोलंदाज जो अर्थातच फार क्रिकेट खेळलेला नाही आहे पण अनेक प्रकारचं व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची ताकद आहे, आणि मग अशा खेळाडूंना जेव्हा मैदानात गोलंदाजी करतोय, चेंडू मूव्ह करण्याची सुद्धा ताकद आहे। आपण पाहतोय या खेळपट्टीवरती खास करून हाशिवरीचे क्रिकेटपटू मातीच्या खेळपट्टींवरती अधिक वेळेला खेळतात, आणि मग अशा खेळपट्टीवरती खेळण्याचा जो सातत्यपूर्ण अनुभव असतो ना, तो अनुभव तो मैदानावरती जोडतोय, आणि तेच मंथन डाकीने याही वेळेला दाखवून दिले। आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला निमेष सोडणार नाहीये। इट्स मास्टर स्ट्रोक बाय निमिष पाटील।
या मंडळाला 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने रुबिन काका साखरकर यांचा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेला ठीक पद्धतीने टायमिंग होऊ शकलेला नाहीये. चेंडू हवेत आणि फलंदाज पूर्ण बदल फार महत्त्वाचे असतात. ज्या वेळेला फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला आपण रिप्रेझेंट करतोय, राकेशजी चव्हाण यांना सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील. अनेक वेळेला अनेक चांगल्या स्पर्धांमध्ये त्यांच्याकडून पारितोषिकांची तर खैरात होत असते, परंतु राकेशजी चव्हाण यांचे एक आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजेच की अनेक चांगल्या स्पर्धांमध्ये आपल्या विभागातले संघ कसे असावे किंवा त्याच वेळेला त्या खेळाडूंना त्या प्लॅटफॉर्मवरती कसं न्यावं साठी त्यांचं योगदान फार महत्त्वाचं असतं. सो थँक्यू व्हेरी मच राकेशजी चव्हाण, आपल्याला फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला आपण या ठिकाणी प्रोत्साहित केल्याबद्दल. आणि त्याच वेळेला धन्यवाद द्यावे लागतील स्मरणिका 11 नौकार संघाच्या स्पॉन्सरला सुद्धा, त्यांचाही संघ मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एकनाथजी भगत यांना धन्यवाद द्यावे लागतील, कारण त्यांच्या वतीने आपल्याला स्मरणिका 11 नौकार हा संघ पाहायला मिळतोय. बोलूया आणखीन एका चांगल्या बॅट्समनकडे, किशोर मैदानात गेला दादा. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटपटूंना फार थोड्या क्रिकेटपटूंची नावं माहिती आहेत किंवा पब्लिक मेमरीज ऑलवेज शॉट या पद्धतीने सुद्धा पाहिलं जातं. पहिल्यांदा स्कोरवरती नजर टाकूया. दादा मला कळवतोय 2 षटकांचा खेळ संपलाय, 11 धावा धावफलकावरती झाल्यात आणि महत्त्वाचे असे एकच गडी अर्धा तंबूत परतलाय आणि महत्त्वाचे 2 फलंदाज बॅटिंग करतात. स्ट्राईकला आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय रघुनाथ माळी आणि नॉन स्ट्राईकला किशोर. सो मी ज्याच्याबद्दल बोलत होतो ना, की अलीकडच्या काळामध्ये फार कमी खेळाडूंबद्दल आपल्याला माहिती असतं, परंतु एक खेळाडू जो नेहमी प्रितेश ज्याला म्हणतो, फार आवडीचा शब्द आहे प्रितेशचा, अंडररेटेड अशा प्रकारचा खेळाडू. याच दरम्यान मात्र हा फटका खेळताना रघुनाथ माळी बाद होतोय, आणखीन एक फलंदाज बाद. दुसरा गडी तो अशाच प्रकारे खेळतो. याही वेळेला व्हाट अ शॉट, ओ हो, हा पिंट्या पाटील कदाचित या वेळेला ते शब्द ऐकतोय की लागोपाठ 2 षटकार पिंट्या पाटीलला. दिस इज नॉट फेअर बाबा, हे मैदानात होऊ शकत नाहीये, यासाठी मी ओळखला जात नाहीये. आय एम ऑल अबाउट आय एम ऑल अबाउट काय म्हणूया त्याला, की आय एम ऑल अबाउट ऑनेस्ट विथ माय प्रोफेशन, असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि ती ऑनेस्टी मैदानावरती जपतोय पिंट्या पाटील.
आखो टप्प्याचा चेंडू या वेळेला भिरकावून दिला जरूर, परंतु डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. ही रायव्हलरी आहे ना प्रितेश, मला फार आवडते. म्हणजे चांगल्या खेळाडूंमधलं हे द्वंद्व कसं असतं बघ. आपण पाहिलं की 2 षटकार लगावले, पिंट्या स्वतः जागतोय, अरे 2 छगे आले पण लगेच पिंट्याने स्वतः 2 असे चेंडू टाकले ज्या चेंडूवरती किशोरकडे पण साधारण का होईना पण तोड नव्हती. त्याला माहिती आहे की जरी फटका खेळला तरी डिक्लेअर झोनमध्ये जाईल, अशा प्रकारचं व्हेरिएशन पिंट्याने दाखवलं. सो ही रायव्हलरीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण शिकत असतो. अनिरुद्ध दादा कळवतोय मला की 4 षटकांच्या सामन्यामध्ये अद्यापर्यंत 24 धावा धावफलकावरती आल्यात, जेव्हा अजूनही या षटकातील 1 चेंडू येणं बाकी आहे. म्हणजे साधारण 7 चेंडू येणं बाकी आहेत या डावातील. या इनिंगमधले 7 चेंडू येणं बाकी असताना 24-2 हा याही वेळेला अपील झालं जरूर, परंतु पंच म्हणतात की लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येणार. एकेरी धावानं धावसंख्या वाढून पोहोचली ती 25 पर्यंत. 3 षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धावफलकावरती. किशोरच्या बॅटमधून धावा आल्यात दादा, काय वाटतं 4 ओव्हरमध्ये कितपर्यंत? तू म्हणालास त्याप्रमाणे नेहमीच किशोर, राजा हे 2 असे खेळाडू आहेत की संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा नेहमी आपल्या संघासाठी धावून येत असतात. त्याच पद्धतीची फलंदाजी आज बघायला मिळाली. सुमित भगे फलंदाजीला उतरलेला नाही आहे, मोन्या उतरलेला नाही आहे. याच वेळेला किशोरची बॅट टलपलेली आहे आणि आपल्या संघाला यावेळेला मात्र सुस्थितीत आणण्यात यशसुद्धा प्राप्त केलेलं आहे. आणि किशोर जर अजूनही या शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर नक्कीच 40+ धावसंख्या होण्यात काही कमी पडणार नाही असं मला तरी वाटते. 40+ धावसंख्या नक्कीच गाठू शकतो आणि तेवढा दमखम नक्कीच किशोरच्या फलंदाजीत आहे. नाही पण कदाचित आज सकाळपासून तू 40+ असंच जे काही बोलतोस ते 40+च्या खेळाडूंची काही टुर्नामेंट वगैरे आहे की काय? म्हणजे अर्थात हे मगाचं सुद्धा एक उत्तर असं होतं की एक चांगला खेळाडू आपण मैदानामध्ये पाहिला होता आणि तो अर्थातच गोलंदाज लोणारे संघाचा अरुण घरत. त्याच्याही परफॉर्मन्सला दाद देताना 40+ बद्दलच्या खेळाडूंचं तू कौतुक केलं होतंस. अर्थात बरोबर आहे, त्याचं कारणसुद्धा आहे की त्या खेळाडूंसमवेत विकासदादा आमचा खेळलेला आहे. विकासदादा इज अ एक्सपर्ट. वी ऑलवेज रिस्पेक्ट अबाउट हिज फिलिंग अँड ऑल द डिग्निटी विथ दॅट प्लेयर्स. आणि त्याच्यामुळं विकासदादाच्या समवेत समालोचन करताना आम्ही त्याला नेहमी एक असं म्हणतो की विकासदादाचे ते अनुभव आहेत ते आम्हाला फार महत्त्वाचे असतात. सो थँक्यू व्हेरी मच. वळीव मैदानाकडे दादा, सचिन गोलंदाजीला आला आहे. सचिनच्या गोलंदाजीमधला म्हणजे ज्या वेळेला सचिन म्हणतात ना की त्याचा दिवस असतो ना तेव्हा तो काही करतो. म्हणजे तो जर बॅटिंगला गेला तर मैदानात पहिल्या बॉलला पण छगा मारेल आणि तो जर बॉलिंगला आला तर पहिल्या 6 बॉल त्या 6च्या 6 बॉलमध्ये तुम्हाला तो बॉल डॉट टाकण्याची क्षमतासुद्धा ठेवेल. पण आज त्याचा दिवस असणं गरजेचं आहे. हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न किशोरने जरूर केला आहे. सचिनने चॅलेंज ओळखलं आणि या चॅलेंजवरती केवळ 1 धाव 3 चेंडूंवरती मी खर्च केलं आहे असं तो स्वतःशी म्हणत सुद्धा असावा. ट्राय टू हिट मी असं कदाचित तो म्हणत असावा. चल दाखव, मला मारून दाखव, अशा पद्धतीचं सुद्धा एक कदाचित प्रश्न विचारत असावा. पाहायचं आहे या 2 खेळाडूंमधलं हे द्वंद्व कशा पद्धतीने पुढे जात आहे. किशोर ठोकतोय जरूर या वेळेला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव नक्की येणार आहे. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले ती 27 पर्यंत. 27 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. सचिनला याच खेळासाठी ओळखलं जातं. गेली अनेक वर्ष आपण पाहिलं असेल हाशिवरे संघातील हा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॉलर, अ युजफुल क्रिकेटर नेहमी म्हणून अशी ज्या खेळाडूंची गणना होताना अशातला हा एक खेळाडू आहे. आणि हाशिवरे संघासाठी गेली काही वर्ष सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये ज्या खेळाडूकडे पाहावं त्या खेळाडूंचा नजराणा आजही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काही खेळाडू असतात ना की तुम्ही 24 कॅरेटचं सोनं म्हणून ज्यांच्याकडे पाहू शकता. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला बेंटेक्सचा जमाना जरी आला असला तरीसुद्धा 24 कॅरेटला प्रचंड महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं 24 कॅरेटचं सोनं जे काही आहे ना त्यातील हा खेळाडू आहे. पण तो दिवस त्याचा असावा असं तोही वैयक्तिक म्हणत असतो आणि त्याच्यामुळं क्रिकेटमध्ये या गोष्टी बऱ्याच वेळेला मॅटर करतात. 28 धावा धावफलकावरती जरूर होत्या. या एकेरी धावेनेशी धावसंख्या वाढून पोहोचणार 29 पर्यंत. 4 षटकं संपलीत ती नौकारच्या वाट्याची आणि 4 षटकांमध्ये 29 धावा. 30 धावांची गरज असणाऱ्या हाशिवरे संघाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अनिरुद्ध दादा इथे कळवत आहेत की हाशिवरे संघाच्या शिस्तबद्धतेचं कौतुक करावं ते यासाठी एकही स्वैर चेंडू नाही आहे अवांतरच्या स्वरूपात दादा. एकही धाव नाही आहे ती म्हणजे वाईड आणि नो बॉलच्या बाबत. लेग बाईट जरूर आहे पण वाईड आणि नो बॉलच्या बाबत एकही धाव नाही आहे. 29 ऑन बोर्ड दादा. आणि या 29 धावा काढताना बघूया कशा पद्धतीची फलंदाजी केली जाते हाशिवरे संघाकडून. कारण हाशिवरे संघाने यंदाच्या मोसमात बघितलं तर अलिबागच्या बाहेर सर्वात जास्त पारितोषिकं आपल्या अलिबाग तालुक्यामधून प्राप्त केलेली आहेत. रोहा विभागामध्ये असू दे किंवा आणखी माणगाव, निजामपूर या सुद्धा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करत हाशिवरे संघाने मार्गक्रमण केलेलं आहे आणि सर्वात जास्त विजेतेपदाची नोंद आपल्या खात्यामध्ये सुद्धा केलेली आहे. लगेच जायचं आहे नौकार संघ आपण मैदानामध्ये. त्याचप्रमाणे धोकवडे संघ
धोकवडे संघाला विनंती आहे संघाच्या कर्णधाराला का आपण या ठिकाणी यायचं आहे, उपस्थित व्हायचं आहे. सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे. शेतकरी कामगार पक्ष चषक 2022च्या निमित्तानं सर्व रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक कौतुक. याच दरम्यान नौखारचे अमोल पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हँड्रिक नौकार संघामध्ये खेळताना ज्यांना आज जादुई विकेट कीपर ही उपाधी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं, ज्यांच्याकडून अनेक वेळेला ज्यांचा खेळ मी अमोल दादाचा खऱ्या अर्थानं चाहता आहे, कारण फार लहान असताना आम्ही त्यांचा खेळ पाहिला. आणि हँड्रिक नौकार संघामध्ये विकेटच्या पाठीमागे 2 विकेट कीपर, तसं पाहिलं तर अलिबाग क्रिकेटमधले फार मोठे विकेट कीपर म्हणजे 2-3 विकेट कीपरांची नाव घेता येतील. एक अमोल पाटील आहेत स्वतः नौकारचे, दुसरं नाव आपल्याला घेता येईल ते नौगावचे महादेव कटक यांचं, आणि त्याचप्रमाणे तिसरं नाव घेता येईल ते म्हणजेच पंढरी ढेपे यांचं. सो असे 3 क्रिकेटपटू मला तरी साधारण आठवतात. याच्यात कदाचित आणखीन काही नावं होऊ शकतील, कारण प्रत्येकाने बघितलेले त्यांचे आयकॉन निराळे असतात. परंतु माझ्या अनुभवात असणारे क्रिकेटरपैकी अमोल पाटील सुद्धा आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. नौकार संघ चला वेळ घालू नका, मैदानात थेट उतरा, लवकरात लवकर उतरायचं आहे. आणि आशिवरे संघाला सुद्धा विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. 29 धावा धावफलकावरती झाल्या, 30 धावांची गरज आहे. या 30 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील ते आपण ऐकणार आहोत. मी घेऊन चलतो आपल्याला माझा साथी समालोचक मित्र आणि आमचा अतिशय सुंदर समालोचक प्रितेश पाटील याचकडे. थँक्यू संदीप सर. आपण जर पाहिलं तर लक्ष जर पाहिलं ना तर फारसं मोठं नाहीये. 30 धावांचं लक्ष आहे आणि नौकार संघ थोडंसं जर आपण पाहिलं ना त्यांचे काही खेळाडू दुसऱ्या स्पर्धेनिमित्त निघून गेले आणि त्याच अभी क्या है YouTube पे फील्डिंग जगह बताना ही नहीं, सबको पता है ना. YouTube में खाली दिख रहा है. चला एनालिसिस बताओ किसने कितने ओवर में कितना रन दिया, ये ज्यादा त्याचबरोबरीने धोकोडी संघाला सुद्धा विनंती असणार आहे. आपण पूर्ण तयारीशी सज्ज राहायचं आहे. सो आपण पाहतोय एक लक्ष पाहिलं ना फारसं मोठं नाहीये आणि कुठेतरी अक्षय पाटील, सुमित भगत आणि त्यांची अनुपस्थिती कुठेतरी नौकार संघाला बोलताना पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं ना थोड्याफार प्रमाणात किशोर पाटीलने फाईट करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण 30 धावा आणि समोर हाशिवरे सारखा संघ, ज्या हाशिवरे संघाने पहिल्या मॅच मध्ये चौफेर फटकेबाजी अगदी तुफानी फलंदाजी केली होती, एक्सप्लोझिव्हपणा दाखवला होता. आणि या वर्षीच्या हंगामात जर आपण विचार केला तर प्रसाद पाटीलने प्रत्येक ग्राउंडवरती जाऊन एक चांगल्या पद्धतीची आक्रमकता दाखवले. मग त्या प्रसाद पाटील, पिंट्या पाटील समोर असताना पाहूया नौकार संघाची गोलंदाजी कशी असेल. तर तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे सुद्धा चांगले चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामधील एकच आपण पाहतोय आशिकेश माळी आपल्या षटकाला प्रारंभ करेल, जेथे 30 धावांचं एक छोटेखानी लक्ष आहे. पण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी छोटे लक्ष हे उत्कंठावर्धक समजले जातात. तेथे मात्र छोट्या धावा चेस करणं नेहमी एक वेगळं आव्हान असतं. तेथे आशिकेश माळीच्या हाती चेंडू दिल्यानंतर पाहूया तो कशा पद्धतीने यावेळी गोलंदाजी करणार. सो आता आपण वळूया मैदानाकडे, जेथे आशिकेच्या हाती कर्णधाराने चेंडू स्फोट केलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर आणि त्या कारणास्तव पंचाने सांगितलं इट्स वाईट.
पहिला चेंडू मात्र एक्स्ट्रा पाहायला मिळालाय, स्वैर पाहायला मिळालाय. अगदी खराब सुरुवात पाहायला मिळते ती नौकार संघाचा गोलंदाज आशिकीश माळीद्वारे. यावेळी मात्र आपण पाहतोय प्रसाद पाटीलने चांगल्या पद्धतीचा स्वीपचा फटका खेचलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करतो सीमारेषा पलीकडे 4 धावांचा. येथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक मोठा प्रहार. प्रसाद पाटीलची बॅट टळपले, तो पुन्हा एकदा आक्रमकता दाखवतोय आणि सलग दुसऱ्या मॅच मध्ये तो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याच्या फॉर्म मध्ये रंगताना दिसलाय. मैदानावरती धावा कमी आहेत आणि त्याचवेळी ही धावसंख्या लवकर करायची आहे या इराद्याने मैदानावरती प्रसाद पाटील तुफानी बॅटिंग करतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू प्ले आणि मिस स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळाला. आशिकीशला सुद्धा एक कॉन्फिडन्स मिळेल, कारण जर आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा लागल्यात, जिथे विजयासाठी 30 धावांची आहे आवश्यकता. पहिल्या षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर निम्म्यापेक्षा जास्त टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि इथे मात्र अप्रतिम कव्हर ड्राइव्ह चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाहेर 4 धावा. डीजे 15 ऑन द बुट. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा मुचकट टाकला होता जरूर, परंतु पिंट्या पाटील प्रसादने मात्र हा चेंडू आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने डिक्लेअर मध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळाली या चेंडूवर आणि धावफलकावरती आता मात्र 16 धावा लागतात. येथे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला चेंडू आशिकेशकडनं पाहायला मिळालाय, परंतु पहिल्या षटकाच्या खेळानंतर आता मात्र 16 धावा लागल्यात. त्यामुळे आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. त्याचवेळी धोकोडे संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण आमच्या टॉस बॉक्स पाशी येऊन उपस्थित राहायचं आहे. 16 ऑन द बोट आफ्टर फर्स्ट ओव्हर. आणि आता मात्र आपण पाहतो अगदी छोटेकडे लक्ष पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आहे आणि ऋतिक गोलंदाजीला पाहायला मिळतोय. पाहूया कशा पद्धतीने आता ऋतिक मैदानावरती गोलंदाजी करणार. समोर पिंट्या पाटील पाहायला मिळते. पिंट्या पाटीलने पहिल्या मॅच मध्ये अतिशय अफलातून कामगिरी केली होती आणि तसं पाहायला गेलं तर नेहमी एक स्थळी अंदाजाने खेळणारा खेळाडू म्हणून पिंट्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू आपण पाहतोय लो ऑफ फुल टॉस स्वरूपाचा डिक्लेअर रिझनला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचत असताना धावफलकावरती आता मात्र 17 धावा लागल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. लक्ष जर आपण पाहिलं ना त्याचा पाठलाग करत असताना अतिशय अफलातून सुरुवात केली. हा शिवराज संघ म्हटला की नेहमीच पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटीलची कामगिरी खऱ्या अर्थानं संपूर्ण संघाच्या जबाबदारीचं ओझ नेहमीच ते आपल्या खांद्यावरती घेत असतात, त्याच पद्धतीने बॅटिंग करत असतात. परंतु इथे मात्र आपण पाहतो अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 18 धावांपर्यंत जाऊन टोपले. षटक क्रमांक 2 पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या 2 षटकांमध्ये. राईट एम अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल आखूट टप्पाचा चेंडू. यावेळी मोठा फटका जरूर आहे, परंतु डिक्लेअर रिझन. कुठेतरी बॅट्समनचं दुर्दैव म्हणावं लागेल. फटका अगदी चांगला होता, परंतु बॅट्समनने जर आपण केली एकंदरीत बॅटिंग आता पारदा पाहिली ना तर पूर्णतः वर्चस्व आता हशिवरे संघाचा पाहायला मिळते. आरसी ग्रुप हशिवरे संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेली कामगिरी अप्रतिम आहे. बॅटिंग डिपार्टमेंट असेल, त्याचवेळी गोलंदाजी डिपार्टमेंट असेल, प्रत्येकाने अप्रतिम अफलातून अभूतपूर्व अशा पद्धतीने कामगिरी केली आणि त्याचमुळे आपण पाहतोय या मॅच मध्ये पूर्णतः वन साइडेड डॉमिनेशन ते करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याने मात्र धावसंख्येचा पाठलाग अगदी चांगल्या पद्धतीने केले. षटक क्रमांक 2 पाहायला मिळते. यावेळी प्रसादच्या बॅट मधनं अगदी समोर आलाय एक लांब पल्ल्याचा मोठा षटकार.
मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण बघतोय प्रसाद पाटील आणि नाणेफेक सुद्धा करायची आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रसादने नॉट आउट खेळी केली त्याबद्दल त्यालाच देण्यात येतोय. गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केली होती, परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी सन्मान्य आयोजकांनाच विनंती करतोय, रवींद्र माते यांनाच, की आपण आपल्या शुभ हस्ते सामना वीराचं पारितोषिक द्यायचं आहे.